हॅलो एव्हरीवन, मी मेकओव्हर वंदना. तर माझ्या मुलीला मी बाय म्हणून आम्ही निघालो कोल्हापूरला मेकअपच्या ऑर्डरसाठी. कोल्हापूरमध्ये पोहोचल्यानंतर मी माझ्या भावाच्या घरी थोडा वेळ थांबले. तर आम्हाला 2 वाजता बोलवलेलं आणि आता बरोबर 2:30 वाजलेत. अजून सुद्धा त्यांनी तिथं आलेले नाही आहेत क्लाइंट. तर आम्ही इथं माझ्या भावाच्या घरी वेट करत बसलो. पण लकीली त्यांचं घर जवळ असल्यामुळं बरं झालं. आता नुसता बघा तेव्हा नुसता मोबाईलमध्ये पडीक. त्यानंतर द फन हॉटेलला क्लायंट होते, तिथे पोहोचलो, सामान घेतलं आणि आम्ही त्यांच्या रूममध्ये गेलो आणि सामान पूर्ण काढून सेटअप लावून घेतला. त्यानंतर क्लायंट येण्याची वाट बघत बसलो. इकडे यांची थोडी मज्जा मस्ती चालू होती. त्यानंतर क्लायंट आले आणि त्यांचे मेकअप करायला घेतले. तर बॅक टू बॅक असे टोटल 9 मेकअप मी केले. त्यानंतर पोरींनी माझ्या पूर्ण हेअरस्टाईल रुटीन जे काय होतं ते केलं आणि मध्ये मध्ये थोडे व्हिडिओज घेतले. तर या आहेत IPS रेखा मॅम, ज्या उत्तराखंडच्या आहेत. त्यांच्या दिरांचं लग्न होतं, तर त्यासाठी आम्ही मेकअपला तिथे गेलो होतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मला इचलकरंजीमध्ये ब्राईड असल्यामुळे कोल्हापूरला मला मुलींनाच पाठवायचं होतं ह्या सर्वांचे मेकअप पुन्हा करण्यासाठी. त्यानंतर यांचे हळदीचे हे मेकअप करून पुन्हा आम्हाला संगीतचे मेकअप करायचे होते. तर इकडे हॉटेलमध्ये त्यांचे हळदीचे मेकअप केले आणि आम्ही निघालो लोकेशनला, जे कोल्हापुरातच मार्केट यार्डमध्ये रामकृष्ण हॉल म्हणून आहे तिकडे. तर जाताना बघा किती मजा मस्ती, माझ्या मुली जिकडे तिकडे खूप आम्ही एन्जॉय करतो आणि खूप छान आहे त्या. तर लोकेशनला जाण्यासाठी मी माझ्या भावाला बोलवलं होतं. तर त्याने सगळ्यांना तिकडे लोकेशनवरती पोहोचवलं. हे होतं मेन वेडिंगचं लोकेशन. तिथे आम्ही पोहोचलो आणि बाहेर गार्डनमध्ये त्यांचं हळदीचा सेटअप लावला होता. हॉलमध्ये कोणी नव्हतं. तर आम्ही रूममध्ये गेलो, पुन्हा थोडे व्हिडिओज घेतले, टाईमपास केला आणि क्लायंटचा वेट करत. त्यांना अजून वेळ लागणार होता. आम्ही वेलकम ड्रिंक घेतलं आणि आम्ही बसलो तिथे वेट करत. इकडे आमची संगीतची प्रॅक्टिस वगैरे पण चालू होते, थोडे सॉंग्स वगैरे लावले. खूप लेट झाला होता ॲक्च्युली. संगीतचा मेकअप अजून करायचा होता. मागे त्यांची हळदी चालू होती आणि इकडे त्यांचे डान्स वगैरे चालू होते. तर आम्ही वाट बघून तिथे नाश्ता केला आणि खूप भूक लागलेली खरं तर. आणि नाश्ता करून झाल्यानंतर फक्त रेखा मॅम आल्या आणि त्यांचा मेकअप करायला घेतले. त्यांचा मेकअप केला आणि अजून टोटल 6 ते 7 मेकअप होणार होते, बट त्या ऐनवेळेस कॅन्सल झाले टाईम नसल्यामुळे. तर हा होता त्यांचा फायनल लुक संगीतचा. तर हा मेकअप तुम्हाला कसा वाटला हे मला त्यानंतर तिकडे IPS अजय सर आले. त्या दोघांचे थोडे मी कपल व्हिडिओ घेतले आणि मॅमना विचारले की मेकअप कसा झाला आहे. सरांना देखील विचारले की मेकअप कसा झाला आहे. तर आता रात्रीचे 11 वाजलेत आणि आता आम्ही कोल्हापूरमधून निघालो इचलकरंजीसाठी. पुन्हा पहाटे 5 वाजता पोरींना परत कोल्हापूरला यायचं आणि मला इचलकरंजी, चंदूर, तारदाळ आणि रेंदाळ अशा ठिकाणी जायचं आहे. पहाटे 5 वाजल्यापासून माझं फुल डे बिझी असणार आहे मी. तर ही बघा थकलेली चेहरे काम करून. हे बघा सोबत माझ्या नवऱ्याचं पण बघा तुम्ही किती उंच झाली आहे. सगळीजणी मला बुटकी बुटकी बोलत आज मुली माझ्या घरीच राहणार होत्या, कारण त्यांना दुसऱ्या दिवशी पहाटे पुन्हा निघायचं होतं कोल्हापूरसाठी 4 वाजता आणि मला इचलकरंजीमध्ये मेकअपसाठी जायचं होतं. तर कसा वाटला हा ब्लॉग तुम्हाला मला नक्की सांगा. थँक्यू.